आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण असा एवढ्या रात्रीचं कोण हाका मारता रे? हाडको असा काय? ह्यो तर हाडक्याचो आवाज येता. ह्यो तर हयच असा. हाक कोण मारता? म्हाका वाटता हाडकोच असतलो. म्हाका दागिने देवचे असतले. मीच जाते. गे बाय माझे. मीच जाते. गे बाय माझे. आय कोण हा? कोण असा? कोण हाक मारता? हाक कोण मारता? कोण असा? हा? अरे बोला तरी, कोण हाक मारता? कोण असा? कोण नाही वाटता. कोणी हाक मारल्यान? हाडक्या तू घाबरला ना रे मी. तुका पैसे होत काय नानी? पैसे देऊ तुका? पैसे देतलस? माझ्या मनातला बरोबर ओळखतस हा. माझा हडक्या तो पैसे देतल माका. दे 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 माका पैसे दे. दे दे मारे. होय मा पैसे होयत मा? हा होय 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 होय. मग चल माझ्या वांगडा. तुका होय तितके पैसे देतोय. येते येते. हडक्या हडक्या पैसे खय असत रे? हा माका वयत रे पैसे खय असत? सांग ना रे माका खय असत पैसे? पैसे तुका दिसणार नाही? नाही. हे काय? इतके पैसे? अरे पैशाचा हार. पैशाचा हार. इतके पैसे. इतके पैसे. होय हे सगळं मी तुझ्यासाठी झाडून ठेवलंय. पैशांचं झाड लागलो असाच समज. तुका हळद इतक्या माळ्या गळ्यात घाल. आज तुका भोग मिळालंय, परत तुका भोग मिळूचा नाही. हे सगळे मी घेऊ शकतोय? तुका गळ्यात घालू का झाडलंय मी. हा खरंच? हडक्या
तू किती चांगलं असस रे. काहीतरी या गावातली माणसा. हा नानी आता बोलत बसा नको. खोताक जा गेली आणि त्याने ज्या सगळं बघितला काय मग हे तुका काय पण मिळूचा नाही. सगळा तो घेऊन जाताला आणि तो माझो माळगा आणि मी त्याला काय पण बोलू शकत नाही. हडक्या या सगळा माझा असा. तू येऊच्या आधी मी या सगळा घेतोय. हा इतके पैसे इतके पैसे. पैशाचा हार पैशाचा हार. हडक्या हे सगळे पैसे घेऊन ना मी पहिलं माझं वाडं सोडवतलंय. त्या महेशान नाही दिल्या ना तर त्याच्या बाजूक मोठं वाडं बांधतलंय मी. माझ्या भाईक सांगतलंय भाई काळजी करू नकोस. हा ते तिसरे सोडून दे. चौथी करूची तयारी कर. त्याचं लगीन मी धूमधडाक्यात करतलंय. अख्खो गाव विकत घेतलंय. अख्खो गाव यातल्या कोणाकच ना त्या गावात ठेवचंय नाही मी. बघच तू. हा माझे पैसे माझे पैसे माझे पैसे. नाने नाने हे असं स्वप्न मका असं अचानक कसं काय पडला. लक्षण काय मका ठीक दिसत नाही. मका नानीची काळजी घेऊ कोई. काय उपयोग आहे अशा पैशाचा जे माझ्या हौशीच्या जीवावर उठल्या. माझ्या कुटुंबाक या हाडक्यापासून वाचूक होया वाचूक होया. हाडक्या कोणा कोणा सारे मालक मी असय. मी तुम्ही किती हाक मारलात. मालकानू किती दिवस झाले मी रिकामीच बसले असे सर. तुम्ही मला काही कामच सांगणार नाही. लक्षात ठेवा मी तुमचं स्वच्छ सेवक असय. विसरा नका. नाही मी काय तुमका विसरलं नाही हा. पण काय हा की आता तुमच्या लायक काही कामच नाही हा. मनान हाक नाही मारली. तसं असताना तर मी तुमका हाक मारतले ना. आणि कसा आता तुम्ही जे काही दिलात ना ते मोप असा. हा रागवू नका. हा अच्छा अच्छा तुम्ही माझे मालक असात. मी तुमका कसं रागावतलं. ओ तुम्ही हसता कित्या. हा मालक तुम्ही जरी काय काम दिलात नाही ना तर मी माझा घेणा घेतलंच. केलेल्या कर्माचा फळ आपणाक परत घेऊचाच लागता. ता कोणाकही चुकाक नाही. देव त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपणाक वेळोवेळी करून देत असता. पण आपण आज स्वतः डोकावून काय बघतो. डोळ्यात सापडा असतात
आणि विस्मरणाची पुटा चढलेली असतं. तसाच आपल्या वेताळाचा झाला. ओंकाराचो ध्वनी तेका ऐका किलो, पण त्याचा तेका आकलनच होक नाही. कारण तेका असलेल्या शापाचे भोग अजून पुढे सुद्धा भोगूचेच होते. वर्षे सरली तपे उलटली, परी मस्तकातील आग काही शमेना. वाट लोकांची अडतसे, कामात खंडोबा होतसे. खाण्यापिण्याची भ्रांत वसे, सकळ ग्रामा ठाई. देवा वेतोबा, या गावातल्या पूर्वजांनी पाण्यासाठी किती कष्ट काढले असतले. आता तू आमच्या गावात पाण्याचा दुष्काळ येऊ देऊ नको. पाणी या जीवन असा, तुझ्या पोराबाळांचे हाल करू नको रे देवा. तर वेताळाक तो ध्वनी ऐका गेलो खरो, पण पुढे काय झाला? त्याच्या अंगातलो अग्नी हो विझलो काय? नाही, तर त्याच्या अंगाची लाही लाही ही होतच होती आणि दाह हो वाढतच होतो. ते का पुढे काय करायचा ह्याही समजत नाही होता. जोवर या शरीराचा दाह शांत होत नाही तोवर सर्व उद्ध्वस्त करत राहीन मी. अग्नीने भस्मसात करून टाकेन. हा म्हातारा स्वतः समजतो काय? माझ्या प्रत्येक कार्यास आडकाठी आणतो. मी येथील लोकांचे रक्षण करू इच्छिते, त्या वेताळापासून त्यांना वाचू इच्छिते. ह्याला बघवतच नाही. माझी खात्री आहे या म्हाताऱ्याचे आणि त्या वेताळाचे काहीतरी संबंध आहे. नाहीतर प्रत्येक वेळेस हा म्हातारा विरोध कसा करतो? हा म्हाताराही या मृत्यू लोकात राहतो, तरी त्याला वेताळाचा जाच होत नाही. उलट हा अत्यंत मजेत वावरतो. जाता येता जगन्मातेशी वैर घेतो. परंतु यास माहित नाही मी कोण आहे ते. मला जर अति त्रास झाला तर क्षणार्धात भस्मसात करून टाकेन त्याला. पण नाही, मी असे करणार नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मला माझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला हवे. काही झाले तरी ही सारी माझीच लेकरं आहेत. त्यात असतो एखादा द्वाड, पण हा गरीबही आहे. याला समजत नाही आपण काय आणि कसे वागतो. त्याच्यामुळे इतरांना किती सहन करावे लागणार आहे याची जराही कल्पना नाहीये त्याला. आणि त्याला हे समजायलाच हवे. त्यासाठी मला माझे खरे रूप दाखवायलाच हवे. पण आता थेट जाणे नाही. काय म्हणणे होते त्याचे? मी वेताळा समक्ष जात नाही. आता जाणार, वेताळाला जाऊन भेटणार. पार्वती गुहेकडे निघाल्या आहेत. नारद मुनी
कुठे आहात आपण? नारायण नारायण. हे देवादिदेव महादेवा, आज या पामराची आठवण कशी बरी काढली? नारद मुनी, आपणास एक महत्वाचे कार्य द्यायचे आहे. म्हणजे निश्चितपणे आपण रचलेल्या नाट्याबद्दल असणार तर, बरोबर ना? हो, या नाट्यात आता तुम्हाला एक महत्वाचे पात्र साकारायचे आहे. जशी आपली आज्ञा महादेवा. काय करावयाचे आहे? देवी पार्वती वेताळाच्या गुहेकडे निघाल्या आहेत. त्या जर त्या गुहेपर्यंत पोहोचल्या तर ह्या नाट्याचे सारे फासे फसणार आहेत. तुम्ही त्यांचा बुद्धिभेद करायचा, त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही. जशी आपली आज्ञा महादेवा. हे महादेवा, आपली लीला आपणच जाणता. हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी मला आशीर्वाद द्यावे. नारायण नारायण. नंदी, माझे तुझ्याकडेही काही महत्वाचे कार्य आहे. आज्ञा महाराज, तुम्ही सांगाल ते कार्य मी करेन. आधी प्रतिज्ञा घे. मी सांगेन ते सर्व काही करशील. महाराज, यात काय प्रतिज्ञा घ्यायची? आपण दिलेले कार्य मी कधी टाळले आहे का? तुम्ही दिलेले प्रत्येक कार्य हेच मी माझ्या जगण्याचे खरे उद्दिष्ट मानत आलो आहे. नंदी, म्हणून तर मी तुझ्यावर विश्वास टाकून ही महत्वाची जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे. परंतु त्याआधी तू माझं ऐकशील, ही प्रतिज्ञा घे. महादेव आपल्याकडे इतके जबाबदारीचे कार्य सोपवत आहेत, म्हणजे या कार्याने निश्चित माझे कैलासातील वजन वाढेल. सगळ्या दासदासींमध्ये माझे स्थान उंचावेल. देवादिदेव महादेव, मी प्रतिज्ञा घेतो की तुम्ही जे कार्य मला सांगाल ते मी पूर्ण मनापासून पार पाडेन. नंदी, बघ ह, तू आता प्रतिज्ञा घेतली आहेस तेव्हा हे कार्य होणार नाही किंवा होऊ शकणार नाही असे म्हणायचे नाही. महादेवा, तुम्ही सांगा तर. बघा, मी हा गेलो आणि हा परत आलो. तुला पार्वती मातेसमोर जायचे आहे. जाताना चेहरा अगदी केविलवाणा ठेवायचा. त्यांच्या समोर जाऊन मी तुला कैलासात पार एकटे पाडले आहे असे सांगून धाई मोकळून रडायचे. बरं, लक्षात ठेव, तुझ्या रडण्याने त्यांना वाईट वाटले पाहिजे. आणि हो, तुझे अश्रू अतिशय खरे असले पाहिजेत. महादेव, चिंता नका करू, हे कार्य नक्कीच सिद्धीस जाणार. नारायण नारायण. भास झाला असावा आम्हाला. भासच आहे. माता पार्वती, कोण आहे ज्याने एवढी हिम्मत केली की प्रत्यक्षात जगन्मातेच्या वाटेत अडता आणला? हिम्मत असेल तर समक्ष येऊन बोलावे. माते, माते मी येईन आपल्या समोर, परंतु आपली मुद्रा फारच क्रोधित दिसत आहे. त्यात मी तुमची वाट अडवली म्हटल्यावर आपल्या शिक्षेचा धनीही होणार. माते, आधी मज अभय द्या, तरच मी आपल्या समक्ष येईन. मुनिवर, तुम्हास अभय दिला, आता तरी समक्ष येऊन बोलावे. नारायण नारायण. प्रणाम माते. मुनिवर, तुम्ही त्रैलोक्यात संचार करता, मग आज इकडे वाट कशी काय चुकलात?
या नारदास सगळीकडच्या सगळ्याच वाटा ज्ञात आहे, त्यामुळे हा नारद चुकूनही वाट चुकणार नाही. तेही खरेच आहे म्हणा. मग बोला, काय हेतू घेऊन आलात? मी केवळ तुमच्या क्रोधाचे कारण जाणून घेण्यासाठी आलो आहे. असे काय बरे घडले की आपण इतक्या क्रोधित झाला आहात? मुनिवर, आम्ही येथील लोकांच्या सहाय्यतेसाठी झटतो आहोत, परंतु येथे एक म्हातारा आहे जो आमच्या प्रत्येक कार्यात विघ्न आणतो. आता हेच बघा, आम्ही कोणाला सांगतो आहोत? मुनिवर, तुम्ही त्रैलोक्यात भ्रमण करता, तुम्हाला सगळेच ज्ञात. तर आज त्या म्हाताऱ्याचा बिमोड करण्यासाठी त्या वेताळाच्या गुहेत जाऊन त्या वेताळाला भेटणार आहे आम्ही. नारायण नारायण. परंतु माते, मला एक गोष्ट कळत नाहीये की आपण त्या म्हाताऱ्याचा इतका क्रोध का बरं करीत आहात? खर तर आपण त्याचा क्रोध करूच शकणार नाही. का? का म्हणजे माते, तो म्हातारा नेमका कोण आहे हे आपणास ज्ञात आहे ना? कोण आहे तो म्हातारा? नारायण नारायण. माते, आता मात्र आपण या पामराची चेष्टा करीत आहात. माते, तो म्हातारा कोण आहे हे इतर कोणी विचारलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं, परंतु तो कोण आहे हे आपणास ज्ञात नाही हे केवळ अशक्य. मुनिवर, उगाच कोड्यात बोलू नका. जे काही आहे ते नीट उकल करून सांगा. माते माते माते, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात महादेव आहेत.